नाशिक पोलिसांनी काल आडगाव पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना बांधकाम साईटवर काम करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर व कामगार यांचे वेषांतर करून ही कारवाई केली आहे। तसेच त्या 8 बांगलादेशी नागरिकांकडे बांगलादेशी आय कार्ड मिळाले आहे। नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांकडून अशा कारवाया करण्यात येणार असल्याचे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले। नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राइम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साइट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करतायत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राइम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण? अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत।